सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आज महापौर उदय धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यामध्ये बायो मायनिंगच्या विषयावरून वाद झाला. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला. इचलकरंजी शहरामध्ये नगरसेवक संजय तेलनाडे यांनी गेल्या 4 महिन्यांपासून विरोधकाची भूमिका बजावली आहे. महापालिकेच्या सभेमध्ये जनतेच्या पैशाचा चांगल्या पद्धतीनं उपयोग व्हावा यासाठी कोणतंही टेंडर चांगल्या पद्धतीनं द्यावं अशी मागणी ते करत असतात आणि सभागृहामध्ये आवाज उठवत असतात. आज महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. यावेळी संजय तेलनाडे यांनी बायो मायनिंग कचरा या संदर्भाचा ठेका 12 कोटी रुपयाला देण्यात आलाय या संदर्भात सभागृहामध्ये विचारणा केली. यावेळी महापौर यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि ऐन वेळेच्या विषयांमध्ये या विषयाला घेता येणार नाही असं सांगितलं. यावेळी महापौर आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यामध्ये सभागृहात शाब्दिक वाद झाला. नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग यावेळी केला. महापौर तुम्ही काहीही करू शकता, त्यामुळे चिडलेले नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला आणि महापौरांचा निषेध व्यक्त केला. सध्या महापालिकेमध्ये हुकुमशाही सारखा प्रकार महापौर करतायत असा घणाघाती आरोप संजय तेलनाडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्यावर केला आहे. 20/5/2026 रोजी आज जी 85ची सभा इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जी आयोजित केली होती, त्या सभेमध्ये मी महापौर साहेबांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की एखादा विषय जर अजेंड्यावर जर घ्यायचा असेल तर त्याला नगरसेवकांनी काय करावं. त्यावेळेला त्यांनी तात्काळ उत्तर दिले की आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार नगरसेवकांनी करायचं, त्यानंतर अजेंड्यावर घेतला जाईल. तर आता मी अजेंड्यावर पत्र देऊन त्यावेळेला मला वाटते आज 4थी मीटिंग आहे आत्ताची ही, की बायो मायनिंग 2चा जो विषय घेण्यासंदर्भात आणि चर्चा सभागृहासमोर करण्यासाठी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं कोणत्याही पद्धतीनं त्यांनी विचार न करता जे भारतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान त्यांनी कोणत्याही पद्धतीचं न पालन करता आणि हुकुमशाहीची वाटचाल करून त्यांनी माझा कोणताही विषय त्यांनी अजेंड्यावर घेतलेला नाही व इथून पुढच्या काळात देखील घेत नाही अशा पद्धतीचं त्यांनी ज्यावेळेला सभागृहामध्ये सांगितलं आहे 100% चुकीच्या पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये काम करत आहेत. आणि 100% त्यांची ही मला जर वाटचाल म्हटलं तर ही वाटचाल त्यांची हुकुमशाहीची वाटचाल आहे. त्यामुळे मी आज त्यांच्या सभेचा मी त्याग केलेला आहे. कारण जे टेंडर जे असते ते काढलेलं आहे बायोमायनिंगचं, कमीत कमी 12 कोटी 6 लाख रुपयेपर्यंत ते बायोमायनिंगचं काढलेलं आहे. आणि त्याचा जर विचार केला तर ते काम मला वाटतं 3 ते 4 कोटीपर्यंत होण्यासारखं असताना त्याला 12 कोटी रुपये देऊन त्यांनी जे टेंडर कुणाच्या घशामध्ये घालायचं काम ते त्यांनी कराव्यात. त्याच्या पाठीमागचं काय गौड बंगाल त्यांचं काय आहे नेमकं त्यांचं त्याही गोष्टी सभागृहासमोर आणून देत नाही व जनतेला त्यांनी पडून देत नाही. मग ह्याच्यावरनं ते लक्षात येतं आहे की जर त्यांनी जे काढलेलं टेंडर जर अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने जर त्यांनी काढलेलं असेल तर ते सभेसमोर न आणण्याचं कारण काय. त्यामुळं आज आजची सभात्याग करून आम्ही बाहेर पडतो. आता इथून पुढच्या काळामध्ये जी कायदेशीर प्रक्रिया त्यांची पुढची जी आहे ती अवलंबून आम्ही कलेक्टर ऑफिसला वगैरे असून देईल किंवा पुण्याला तिथं त्या ठिकाणी त्यांची कोर्टामध्ये धाव घेऊन त्यांच्यासाठी आम्ही पुढची वाटचाल आम्ही करतो.